लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काउन्सिलर आणि पिहू पासून. तर आता इथे काउन्सिलर विचारते पिहूला, तू कोणत्या स्टँडर्डमध्ये आहेस? तर पिहू म्हणते फिफ्थमध्ये आहे. तर मग आता ती काउन्सिलर विचारते, तू स्कॉलर स्टुडंट आहेस की मस्ती करतेस? तर आता पिहू म्हणते, थोडा अभ्यास करते, थोडी मस्ती करते. आणि खायला काय आवडतं तुला? असं म्हणते आता ती काउन्सिलर. तर पिहू म्हणते पिझ्झा. पिझ्झा, वाव, इवन आय लव्ह पिझ्झा. तुला माहिती आहे का, माझ्याकडे ना एक स्पेशल पिझ्झा गेम आहे. स्पेशल पिझ्झा गेम असं म्हणते पिहू. खेळणार तू? असं विचारतात ते काउन्सिलर. तर पिहू म्हणते, हा पिझ्झा आहे ना, या पिझ्झाच्या बॉक्समध्ये हे 6 पिझ्झाचे पीसेस आहेत. तर ह्या पीसेसवरती जेलसी, फिअर, डिनायल असं काय काय लिहिलेलं असतं. आणि ना ह्याच्यात जेलसी, अँगर, डिनायल, डिप्रेशन, न्यूट्रल आणि फिअर हे पीसेस आहेत असं म्हणते ती काउन्सिलर. ह्यातला तुला कुठला पीस आवडतो ना, ते तू निवड आणि मला दे, असं म्हणते आता ती काउन्सिलर. तर आता पिहूला टेन्शन येतं काय चूज करू म्हणून. तर आता पिहू बोट लावून लावून बघत असते कोणता घेऊ कोणता घेऊ म्हणून. तर आता फिअर तिथे ना ती बोट ठेवते. उचल उचल ना पिहू, असं म्हणते ती काउन्सिलर. उचल तुझा आवडता पीस, असं म्हणते आता पिहू. आणि आता ती फिअरचा पीस उचलते. भीती, तुला कोणाची भीती वाटते का ग पिहू? असं म्हणते आता ती काउन्सिलर. सांग ना पिहू, कोणाची भीती वाटते तुला? असं म्हणते आता ती काउन्सिलर. तर आता खाली सगळे बसलेले असतात आणि सगळ्यांना पाणी देत असते आता काव्या. नंदिनी, मानिनी, पार्थनी, जीवा बसलेले असतात. तर मानिनी म्हणते, थँक्यू ग. आणि आता ही काउन्सिलर आले म्हणजे पिहू काहीतरी बोलेल, मनातलं सांगेल नाही का, असं म्हणते मानिनी. एक वेळ पिहू मोकळी होईल, पण मंजू त्यांचं काय करायचं, असं म्हणते काव्या. मग अशी कशा वागत होत्या त्या? असं वाटत होतं कधी एकदा वेळ लागते की काय आहे ना, असं म्हणते आता काव्या. जरा इकडे तिकडे बघा, असं म्हणतो पार्थ. नाहीतर पुढचा नंबर तुमचाच असेल, असं म्हणतो आता पार्थ. मी नाही घाबरत हा कुणाला, आधीच सांगते मी. आणि मला काही झालं ना, मला सावरून घ्यायला माझी दीदी आहे, असं म्हणते आता काव्या. नंदिनी ताई आहे, असं म्हणते ती. एका विचारानं झालं, असं म्हणते आता नंदिनी. नंदिनी, खरंच बाई तुझं कौतुक आहे. तू मंजूताईंना किती शांतपणे हाताळलंस, त्यांना सगळं समजावून सांगितलंस. मला वाटतं संयम शिकायचं तर तुझ्याकडून, असं म्हणते आता माळीन. आणि आगावीपणा शिकायचं तर माझ्याकडून, असं म्हणते आता काव्या. खरंच पण तुम्ही दोघींनी मिळून ही परिस्थिती सांभाळली आहे, असं म्हणते आता माणिनी. माझी एक सून हुशार आहे आणि एक चंट आहे, असं म्हणते आता माणिनी. खरंच तुम्ही दोघी आहात म्हणून मला कशाचं टेन्शन नाही आहे, असं म्हणते आता माणिनी. असंच कायम माझं घर सावरत राहा, असं म्हणते माणिनी. तर आता टेन्शन येतं चौघांना, नंदिनी, काव्या, पार्थणी, जीवाला. मी रूममध्ये जाते आणि क्षमाची वाट बघते, असं म्हणते काव्या. ताई, नैवेद्य दाखवायचं आहे ना देवासमोर, असं म्हणते. आणि कांबलीबाई येते. नंदिनी, तू दाखवतेस, असं म्हणते माणिनी. तर आता जीवा खुणवतो पार्थला काय तर म्हणून, नंदिनी नंदिनी म्हणून. तर आता पार्थ म्हणतो, नंदिनी तुम्ही जोडीने दाखवता काय नैवेद्य, असं म्हणतो आता पार्थ. काय जीवा, तू तयार आहेस ना एका पायावर, असं म्हणतो आता जीवा. आणि तुला माहिती आहे का, नैवेद्य एकत्र तयार केले दोघांनी, असं म्हणते आता माणिनी. घेऊन जा त्याला, असं म्हणते माणिनी. तर आता जीवा जातो नंदिनी बरोबर. बरं, मी पिहूच्या खोलीपाशी राहते, कारण ती विचित्र वागली तर तिच्याकडे कोणतरी असायला हवं ना घरातलं, म्हणून, असं म्हणते माणिनी. सांग ना पिहू, कुणाची भीती वाटते तुला? असं म्हणते आता ती काउन्सिलर. तुला आणि तुझ्या आईबापांना आणि श्रेयाला घराबाहेर काढीन, असं म्हटलेली असते ना वसवत्या, ते आठवतं आता पिहूला. मग कुठे राहाल, काय करणार तुम्ही, असं म्हणते आता त्या. ते सगळं आठवतं पिहूला. तर ती घाबरायला लागते परत. तर काउन्सिलर म्हणते, ओके चल तू बस इथे, आपण आहे ना, आपण दुसरा गेम खेळूया, असं म्हणते आता काउन्सिलर. रॅपिड फायर खेळशील, असं म्हणतात ते काउन्सिलर. मी तुला ना आता एक शब्द विचारेन, त्याच्यावरून तुला कुठला शब्द आठवतो ना, तो मला सांग, असं म्हणतात त्या. बेस्ट फ्रेंड अक्षरा, आवडती डिश गुलाबजाम, पाऊस, शाळेची सुट्टी, टाइम बॉम्ब, माझी आई, सिक्रेट. तर यावर पिहू म्हणते, नंदिनी वहिनी, सिक्रेट, कसलं सिक्रेट, असं म्हणतात त्या काउन्सिलर आता. तर पिहू परत घाबरते. तर तिला आठवतं व स्वतःने कशी धमकी दिलेली असते तिला, खबरदाराचं सांगितलंस तर. आणि सांगितलंस तर काय होईल माहिती आहे ना, हे घर कुणाच्या मालकीचं आहे. माझ्याबद्दल कुणाला सांगितलंस ना पिहू, तर बघ मी तुझं काय करते ते, असं म्हटलेलं ना वसवत्या. हे सगळं आठवतं आता पिहूला आणि घाबरते ती. मग तिला खूप घाम येतो. तर मग आता ती म्हणते, सांग ना पिहू, असं म्हणते काउन्सिलर. आपण थांबायचा का इथं, माझं डोकं दुखतंय, असं म्हणते आता पिहू. आणि तिला खूप दरदरून घाम येतो. पिहू पिहू सिक्रेट, असं म्हणतात ते बाई. नंदिनी. तर आता इथे जीवा आणि नंदिनी निवेद दाखवत असतात. तर आता निवेद दाखवताना जीवा नंदिनीकडे बघत असतो आणि जे जे नंदिनी करत असते तेच तेच आता जीवा करत असतो. तर आता निवेदाचं ताट ठेवतात जीवा आणि नंदिनी देवासमोर. तर आता नंदिनी काय काय करत असते ना, ते सेम फॉलो करत असतो आता जीवा. आणि खूप आनंदाने करत असतो हे सगळं तो. देवा, पिहूच्या मनात जी भीती घर करून बसली आहे ती दूर हो, असं म्हणते नंदिनी. बस एवढी एकच प्रार्थना आहे माझी तुझ्याकडे.
नंदिनीला जे हवंय ते देऊन टाक तिला, असं म्हणतो होता जीवा आपल्या प्रार्थनामध्ये. आणि आता तो धूपबत्ती घेतो आणि आता तो नंदिनीलाही लावतो. तर तेवढ्यातच नंदिनीचा डोळा उघडतो. ते माशी होती तुझ्या, ॲक्च्युली गोडाच्या वासाने ना तुझ्या डोक्यावर फिरत होती. हाकलवलं तिला, असं म्हणतो तो. नक्की माशीच होती ना, असं म्हणते आता नंदिनी. मग दुसरं काय असणार, असं म्हणतो तो. आता हां, तू काय माझ्या पाया पडणार नाहीस, मी तुला आशीर्वाद देणार नाही, असं म्हणतो होता जीवा हसत हसत. तर नंदिनी आता देवाच्या पाया पडते आणि निघून जाते तिथून. अरे, असं म्हणतो होता जीवा, अशी काही मला वाटलं होतं ही हसेल, पण ही तर रुसली, असं म्हणतो होता जीवा. देवा, ऐक ना, ऐक ना, छोटीशी रिक्वेस्ट होती तुझ्याकडे. हे नंदिनीला हसवण्यासाठी माझी हेल्प कर ना प्लीज, असं म्हणतो जीवा. मी ना अख्खा श्रावण तुला गोडाधोडाचा निवेद करून दाखवेन. फक्त नंदिनीला हसवण्यात मला यश दे. छोटीशी रिक्वेस्ट आहे रे, पूर्ण कर ना प्लीज, असं म्हणत होता जीवा. आणि निघून जातो तिथून आता जीवा. तर आता फुल पडतं देवाचं. तर आता अनिशा आलेली असते ना काव्याच्या खोलीमध्ये. तर अनिशा म्हणते, ओ माय गॉड, एकाच बेडवर झोपता तुम्ही? प्रगती हां. तर आता काव्या म्हणते, तू तुझं विमान प्लीज खाली आण, आम्ही एका बेडवर झोपतो. म्हणजे तसं नाही ग, हे बघ, आम्ही दोघं एका बेडवर झोपतो, म्हणजे त्या बोक्याचं तोंड तिकडे आणि माझं तोंड इकडे असतं, असं म्हणते त्या काव्या. पाय इकडे असतात, माझं तोंड तिकडे असतं, बोक्याचे पाय इकडे, माझं तोंड तिकडे, असं वगैरे सांगत असते त्या काव्या अनिशाला. कळलं का, असं म्हणते त्या काव्या. लग्न जर इतकं रोमॅन्टिक असेल ना, तर बॉस मला पण लग्न करायचं, असं म्हणते अनिशा. कसलं रोमॅन्टिक? हे बघ, आम्ही फक्त रूम पार्टनर्स आहोत, दॅट्स इट, असं म्हणते त्या काव्या. अब तुम लोग रूम पार्टनर से लाईफ पार्टनर भी बन सकते हो, असं म्हणते अनिशा आता काव्याला पकडून. वेडी आहेस का तू अनिशा, असं काही होणार नाहीये आमच्यात, असं म्हणते आता काव्या चिडून. तर आता अनिशा फ्रेंडशिप बँडकडे बघते. वाव, हा बँड कुणी बांधलाय तुला, असं म्हणते अनिशा. अगं सांग ना, असं म्हणते आता अनिशा. कुणी बांधलाय बँड? काव्या, तू काय बोलत नाहीयेस, म्हणजे नक्की पार्थनच बांधला असेल, असं म्हणते आता अनिशा. पार्थने तुला बँड बांधला आणि तरी तू म्हणतेस की आमच्यात काय नाही होणार म्हणून, असं म्हणते अनिशा. झालं तुझं बोलून, आता मी बोलू? अगं मी झोपले होते, गाढ झोपेत होते, तेव्हा बोका अचानक आला आणि त्याने बांधला ग हा बँड माझ्या हातात, असं म्हणते काव्या. मला कळलं नाही ग, असं म्हणते आता अनिशा. माहित नाही ग मला कधी बांधलं काय बांधलं ते. ठीक आहे ना आता, असं म्हणते काव्या. बांधला तर बांधला, एवढं काय त्यात, असं म्हणते आता काव्या. आणि आज सकाळपासनं बोका जरा बदलल्यासारखं वाटतं, असं म्हणते आता काव्या. आहा, त्याने बदलायची नाही, तुला बदलायची गरज आहे, असं म्हणते आता अनिशा. विचार कर त्यांचा, असं म्हणते अनिशा. अगं काव्या, काय म्हणते मी? तर आता काव्या म्हणते, अगं अनिशा, काय चाललंय तुझं? घरात काय चाललंय? तुझ्या इतके काय चाललंय? पिऊसाठी आमच्या काउन्सिलर आलेत घरात, त्यांच्याकडनं छान पॉझिटिव्ह काहीतरी रिस्पॉन्स येऊ देत. पिहूचं सेशन छान होऊ देत, मग बघू ना ह्या बोक्याचं काय करायचं ते, असं म्हणते आता काव्या त्या फ्रेंडशिप बँडकडे बघत. मॅम, कसं झालं सेशन, असं म्हणते आता नंदिनी काउन्सिलरला. तर काउन्सिलर म्हणते, इट वॉज टू गुड, मला आणखीन काही सेशन्स करावे लागतील. पिऊ कडून मला एक जाणवलं, ती नेहमी गप्प बसणाऱ्यांपैकी तर नाही आहे, असं म्हणते काउन्सिलर. अजिबात नाही, असं म्हणते आता मंजू. सतत बडबड करत असते ती तर, असं म्हणते मंजू. पण तिच्यात हा जो बदल झालाय तो नुकताच झालाय, बरोबर ना, असं म्हणते काउन्सिलर. तर नंदिनी म्हणते, हो. घरात खरं तर नंदिनीच जास्त तिच्याशी बोलते आणि तिच्याकडून काय काय गोष्टी काढून घ्यायचा प्रयत्नही करते, असं म्हणते मानिनी. नाही, तिच्या बोलण्यातही जाणवलं. अजून काय जाणवलं, असं म्हणतो होता पार्थ. काय बोलली का ती अजून, असं म्हणतो पार्थ. फार नाही, एक गोष्ट क्लिअर आहे, तिला कुणाची तरी भीती वाटते, असं म्हणते आता काउन्सिलर. कुणाची हे ती सांगू शकत नाही, पण ही जी भीती आहे ती एका सिक्रेटशी कनेक्टेड आहे, असं म्हणते आता ती काउन्सिलर. सिक्रेट, असं म्हणते आता नंदिनी. हो, असं म्हणते ती काउन्सिलर. आणि ते सिक्रेट आता तुझ्याशी कनेक्टेड आहे नंदिनी, असं म्हणते ती काउन्सिलर. कारण मी सिक्रेट विचारल्यावर तिने तुझं नाव घेतलं, असं म्हणते आता काउन्सिलर. तर आता वसवत्याने रंब्या पाठीमागे थांबून खूप घाबरलेले असतात हे ऐकून. तिने माझं नाव का घेतलं असेल, असं म्हणते आता नंदिनी. तेच आपल्याला तिच्याकडून काढून घ्यायचं आहे, असं म्हणतात काउन्सिलर. सी नंदिनी, तू तिच्या तू तिचा कम्फर्ट स्पेस आहेस, पण तरी हे सिक्रेट तुझ्याशी रिलेटेड आहे, म्हणून ती आपल्याला पटकन असं सहज सांगणार नाही, असं म्हणते काउन्सिलर. म्हणजे ती जोपर्यंत सांगत नाही, बोलत नाही, तोपर्यंत तिला त्रास होतच राहील ना, असं म्हणते मानेने. हो, पण तिच्या मनात तो विचार जास्तीत जास्त येऊच नये ह्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, असं म्हणते काउन्सिलर. आणि ती जास्तीत जास्त त्या हॅपी स्पेसमध्ये कशी राहील ते बघावं लागेल, असं म्हणते आता ती काउन्सिलर. पिहूला ताण येईल असं या घरात घडत नाही, असं म्हणतो होता पार्थ. तिच्या बाबतीत असं काहीतरी घडलंय, त्यामुळे ती अचानक अस्वस्थ झाली, असं म्हणते आता काउन्सिलर. आता आपण लगेच कुठला तरी निष्कर्ष काढू शकत नाही, पण एक तुम्ही सगळ्यांनी करा की तिला आता जास्ती कोणी काही विचारू नका, तिच्या बाबतीत काय घडलंय, तिला काय त्रास होतोय वगैरे.
नाहीतर ती मेंटली अजून डिस्टर्ब होईल असं म्हणते काउन्सिलर. काळजी घ्या तिची असं म्हणतात त्या. हो, येस मॅम, आम्ही नक्की काळजी घेऊ तिची असं म्हणते आता नंदिनी. थँक्यू सो मच तुम्ही आलात असं म्हणते आता नंदिनी. नो वरीज, चला मी येते असं म्हणते आणि ही निघून जाते आता ती काउन्सिलर. ते सिक्रेट तुझ्याशी कनेक्टेड आहे नंदिनी, कारण मी सिक्रेट विचारल्यावर ती तुझं नाव घेतीये असं म्हणते ना ती. तर नंदिनीला ते सगळं आठवतं आता. नंदिनी, एक प्रॉब्लेम सोडवायला गेलो तर दुसऱ्या प्रॉब्लेमनी डोकं वर केले असं म्हणते आता मानिनी. असं काय म्हणाले असतील त्या की जे काही सिक्रेट आहे ते तुझ्याशी कनेक्टेड आहे. तर आता खूप घाबरतात रम्या आणि वसवत्या. बरोबर असं म्हणते आता रम्या. अगदी बरोबर विचारलंस तू मामी. मला सुद्धा ना हाच प्रश्न होता की पिहूने नंदिनीचंच का नाव घ्यावं असं म्हणते आता रम्या. असं तर नाही ना की नंदिनी आपल्याला दाखवतीये एक आणि आपल्या मागे पिहूशी वेगळंच वागते असं म्हणते आता रम्या. रम्या असं म्हणतो होता जीवा. जोरात ओरडतो तो. रम्या, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का असं म्हणतो होता जीवा. तू उगाच म्हणाला येईल ते बोलू नकोस असं म्हणतो होता जीवा. मी फक्त अंदाज बांधला जीवा असं म्हणते रम्या. तू कशाला इतका चिडतोयस असं म्हणते रम्या. मान्य आहे नंदिनी तुझी बायको आहे, पण आपल्या पिहूला इतका त्रास का होतोय हे सगळ्या अँगलने आपल्याला विचार करावा लागेलच ना असं म्हणते आता रम्या. रम्या, मी काय म्हणते, तू ना जास्त ताण घेऊ नकोस. पिऊच्या बाबतीत जे काय आहे ते आम्ही सगळे विचार करून असं म्हणते मानिनी. तू सगळ्या अँगल्सने जरी विचार केला ना तरी तुझा बाण नेहमी नंदिनीकडेच असणार हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे असं म्हणते मानिनी. तर आता वसवत्या तर खूप घाबरलेल्या असतात हे सगळं बघून. असं का बोलतेस ग मामी? आणि इतका कसला आंधळा विश्वास आहे हा काल आलेल्या मुलीवर असं म्हणते आता रम्या. त्या काउन्सिलरने सांगितलं की पिहूने नंदिनीचं नाव घेतलं. ह्याचा अर्थ कळतो का तुम्हा सगळ्यांना असं म्हणते आता रम्या. तुला हवा तो अर्थ तू काढू नकोस, कळलं का? घरात ताण होईल असा वागून चालणार नाही असं म्हणतो आता पार्थ. ह्याचा परिणाम पिहूवर सुद्धा होऊ शकतो असं म्हणतो पार्थ. काउन्सिलर काय बोलल्यात? पिहूची काळजी घ्या असं म्हणतो आता पार्थ. हो पार्थ, पण असं म्हणते आता रम्या. गप्प बस रम्या असं म्हणते आता वसवत्या. तुला एकदा सांगून कळत नाही का? का सगळ्यांकडून बोल लावून घेण्यातच आनंद मिळतो तुला असं म्हणते आता वसवत्या. आता विषय वाढवू नकोस. मी विषय वाढवत नाहीये असं म्हणते आता रम्या. पुन्हा तेच असं म्हणतात आता वसवत्या. बोलायचंच आहे तुला. अगं अशा ठिकाणी तरी बोल जिथे बोलण्याने तुझ्या शब्दाला मान तरी मिळेल. नाही असं म्हणते आता मानिनी. काय बोलताय तुम्ही? तिची समजूत काढताय की आमच्याबद्दलच्या गैरसमजाला खतपाणी घालताय असं म्हणते आता मानिनी. आणि मला कळत नाही तुमच्या शब्दांना मान नाही आहे या घरात. खरंच तुम्हाला असं वाटतंय असं म्हणते मानिनी. रम्या, नंदिनीला वाटेल ते बोलतेय. तिचे कान खेचण्याऐवजी तुम्ही नको तेच बोलताय असं म्हणते मानिनी. हो ग बाई मानिनी, मी आणि माझी मुलगी कायमच वाईट बोलतो, वाईट वागतो ना. तू आणि तुझ्या दोन्ही सुना कायम चांगलं बोलता आणि चांगलंच वागता असं म्हणतात आता वसवत्या. मला आता विषय वाढवायचा नाहीये. बस करा आता हे सगळं असं म्हणते आता वसवत्या. आणि तू रूम मध्ये चला असं म्हणते आता वसवत्या रम्याला. दगडावर डोकं आपटूनच घ्यायचंय का असं म्हणतात आता वसवत्या रम्याला. चल रूम मध्ये असं म्हणून घेऊन जात असते आता रम्याला. वसवत्या, 1 मिनिट थांबा वसवत्या असं म्हणते आता नंदिनी. रम्या, काउन्सिलरच्या बोलण्यावरून तू माझ्यावर संशय घेतलास ना? मग मला सांग, मी नेमकं असं काय केलं असेल ज्यामुळे पिऊला फ्यूचे अवेट असं म्हणते आता नंदिनी. बोल ना असं म्हणते आता नंदिनी. आता ते मला कसं माहित असेल नंदिनी असं म्हणते रम्या. आमच्या मागे तुझं काय सुरू असतं ते तूच कबूल करायला हवंस ना असं म्हणते ती. इनाफ रम्या असं म्हणतो आता जीवा ओरडून. तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का असं म्हणतो आता जीवा. काय चाललंय तुझं? ह्या पुढे एकही वेडा वाकडं शब्द बोलणार नाहीयेस तू असं म्हणतो जीवा. नंदिनी ऐकून घेते म्हणून काही बोलशील असं म्हणतो आता जीवा. जर नंदिनीने काही केलं असतं तर पिहू तिच्या जवळ तरी गेली असती का? विचार करणं जरा असं म्हणतो आता जीवा. ती तिला घाबरून प्रत्येक वेळी पळून गेली असती असं म्हणतो जीवा. तर आता वसूला आठवतं कसं तिला बघून पिहू सारखं घाबरत असते, कसं तिला बघून घाबरून पळून जात असते. हे सगळं आता वसवत्याला आठवतं. हे बघ असं म्हणतो आता जीवा. जीवा शांत होतो असं म्हणते आता वसवत्या घाबरून. बरं का प्रेक्षक हो, आता तू तर आरडाओरडा करू नकोस असं म्हणतात त्या. आणि तुम्हाला सगळ्यांना रम्या चुकीची वाटते ना? मग मी खडसवते तिला. तुमची नंदिनी धुतल्या तांदळासारखी आहे ना? मग बसा तिला कुरवाळत असं म्हणते ती वसवत्या. आणि तू ग, आता एक शब्द जरी तोंडातनं काढलास ना तर बघ असं म्हणतात आता वसवत्या रम्याला. तर बघा प्रेक्षक हो, वसवत्या खरं तर घाबरलेल्या असतात की त्यांचं बिंग फुटेल म्हणून. म्हणून त्या एकदम सगळ्यांना आता थांबवतात आणि ओरडतात. आणि मग आता रम्याला वरती घेऊन जातात खोलीत. नंदिनी, तू जास्त विचार करू नकोस हा, आणि या दोघींचं पण प्लीज मनाला लावून घेऊ नकोस असं म्हणते आता मानिनी. नाही नाही मी ठीक आहे असं म्हणते आता नंदिनी. आणि आता हे सगळं वसवत्या पाठीमागे थांबवून सगळं ऐकत असतात बघा प्रेक्षक हो.
पण काउन्सिलरनी माझं नाव का घेतलं असेल असं म्हणते आता नंदिनी. असं कुठलं सिक्रेट आहे जे फक्त माझ्याशी कनेक्टेड आहे असं म्हणते आता नंदिनी. तर पाठीमागे वसवत्या थांबून घाबरत असतात. तर बघा प्रेक्षक, आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. ही काव्याची रूम आहे ना असं म्हणते आता अनिशा. तर आता पार्थ म्हणतो ही काव्याची रूम नाही माझी रूम आहे. हिने काव्यच केलेली आहे. ही रूम नावाने माझी आहे फक्त पण हक ह्याच गाजवतात असं म्हणतो आता पार्थ जोरजोरात अनिशाला. वसवत्या पिहू तुम्हाला बघून घाबरते का सारखी असं म्हणते आता नंदिनी वसवत्याला आणि मालिनी असते तिच्यासोबत. तर आता पिहू नंदिनीला सांगते की वसवत्याने मला वॉर्निंग दिली होती की तुझ्यासोबत मी तुझ्या आईबाबांना घराबाहेर काढेन म्हणून. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.